Good morning class. Welcome to our education platform in electrostatic part 7. इलेक्ट्रोस्टॅटिकच्या 7व्या भागामध्ये सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणींचं मी पुन्हा एकदा स्वागत करते. इलेक्ट्रोस्टॅटिकचा 7वा व्हिडिओ आज बनवायला घेतलेला आहे. त्याआधी 6 व्हिडिओचं काम आपण कंप्लीट केलेलं आहे. इंट्रोडक्टरी पार्टपासून सुरुवात करून आपण इलेक्ट्रिक पोटेन्शियल अँड इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जीपर्यंत आलेलो आहोत. खूप साऱ्या विद्यार्थी मित्रमैत्रिणींनी कॉमेंट बॉक्समध्ये नोट्सची मागणी केलेली आहे. त्या सर्वांना मी सांगू इच्छिते की प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्या व्हिडिओमध्ये जेवढा काही कंटेंट शिकवते त्या संबंधीच्या नोट्स ॲड करते. जर तुम्ही व्हिडिओचा डिस्क्रिप्शन बॉक्स बघितला तर त्या पॉईंटशी संबंधित नोट्स की ज्या PDF फॉर्ममध्ये मी टाकते त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला पाहता येतील. तुमच्या कॉमेंटवरून हे लक्षात येतं की तुम्ही माझे व्हिडिओ रेग्युलरली पाहत आहात, अभ्यास करत आहात. हे ज्यावेळेस मला समजतं त्यावेळेस मला खूप आनंद होतो आहे. त्या सर्व गुणी विद्यार्थी मित्रमैत्रिणींचं मी आभार मानते आणि तुम्ही असाच अभ्यास करत राहा, असेच व्हिडिओ पाहत राहा असं माझं त्यांना सांगणं आहे. ठीक आहे. बघा, इलेक्ट्रोस्टॅटिकच्या 7व्या भागामध्ये आपल्याला शिकायचं आहे एक्सप्रेशन फॉर पोटेन्शियल एनर्जी. पोटेन्शियल एनर्जीबद्दल तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण खूप काही बोललो. मी तुम्हाला इलेक्ट्रिक पोटेन्शियल आणि इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जीमध्ये काय फरक आहे हे समजावून सांगितलं होतं. आज आपल्याला पोटेन्शियल एनर्जीसाठीचं एक्सप्रेशन फाइंड आउट करायचं आहे. म्हणजे त्या सिस्टीममध्ये किती पोटेन्शियल एनर्जी स्टोअर झाली हे आपल्याला कॅल्क्युलेट करता येईल ज्यावेळेस मला समजतं आहे एक्सप्रेशन फॉर पोटेन्शियल एनर्जी. बघा, पोटेन्शियल एनर्जी आठवते का तुम्हाला? इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी कशी डिफाईन केली होती आपण? The electric potential energy of a charge at a point is defined as the amount of work done in bringing that charge from infinity to that point against the direction of electric field intensity. आठवलं का तुम्हाला की इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी ऑफ अ चार्ज? बघा पुन्हा एकदा, ऑफ अ चार्ज जरी आपण म्हणत असू तरी तुम्हाला माहिती आहे की ही इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी ॲक्च्युली कुणाची असते तर सिस्टीमची असते की ज्या सिस्टीममध्ये 2 चार्ज प्लेस केले जातात. त्या 2 चार्जमध्ये जेवढं काही माध्यम आहे, जे माध्यम आहे एअर असेल म्हणजेच फ्री स्पेस असेल तर ह्या फ्री स्पेसमध्ये ही पोटेन्शियल एनर्जी स्टोअर केली जाते. ठीक आहे. मग डेफिनेशन आपल्याला सांगत होती की ही इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी म्हणजे काय आहे? तर इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी म्हणजे वर्क डन आहे, केलं गेलेलं काम आहे. कशासाठी हे काम केलं गेलं? तर इन्फिनिटी इतक्या डिस्टन्सवरून एक चार्ज आणायचा. कुठं आणायचा? तर एका सोर्स चार्जने तयार केलेल्या इलेक्ट्रिक फील्डमध्ये आणायचा. मग तुम्हाला तर माहिती आहे की इलेक्ट्रिक फील्डमध्ये ज्यावेळेस मी हा चार्ज घेऊन येते त्यावेळेस आपलं हे वर्क डन त्या सोर्स चार्जने तयार केलेल्या इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीच्या अपोजिट डायरेक्शनने होतं. बरोबर आहे ना? म्हणून मग आपण असं म्हणतोय की हा चार्ज आणत असताना आपण जे काही काम करू ते काम अगेन्स्ट द डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी असं असतं. मग बघा, हे जे वर्क डनच आहे, एक चार्ज आणण्यासाठी केलं गेलेलं काम आहे, जे कशाच्या फॉर्ममध्ये स्टोअर केलं जातं तर इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जीच्या फॉर्ममध्ये स्टोअर केलं जातं. आणि आज आपल्याला त्या इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जीसाठीचं एक्सप्रेशन फाइंड आउट करायचं आहे. कळलंय का तुम्हाला आज आपल्याला काम काय करायचं आहे ते? चला तर मग लागूया कामाला आता. बघा, बोर्डवर डायग्रॅम काढली गेली आहे. त्या डायग्रॅममध्ये काय दिसतंय तुम्हाला? लेट अस कन्सिडर द इलेक्ट्रोस्टॅटिक फील्ड ड्यू टू ए सोर्स चार्ज प्लस क्यू प्लेस्ड ॲट द ओरिजिन ओ. बघा, ही ओरिजिन आहे की जिथं पॉईंट ओ आहे. पॉईंट ओ ड्रॉ केला आहे मी. त्या पॉईंट ओ पाशी आपण एक सोर्स चार्ज प्लेस केला गेला आहे असं इमॅजिन करतोय, असं मानतोय. मग आता हा प्लस क्यू चार्ज आहे की ज्याला सोर्स चार्ज म्हणतोय. म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड कुणी तयार केलेलं आहे तर ह्या प्लस क्यू चार्जने तयार केलेलं आहे. हे त्याचं इलेक्ट्रिक फील्ड असेल. आजूबाजूला सराउंडिंग स्पेसला ह्या सोर्स चार्जने तयार केलेलं इलेक्ट्रिक फील्ड असेल. ठीक आहे. बघा की जो सोर्स चार्ज पॉईंट ओ पाशी प्लेस केला गेला आहे. लेट ए स्मॉल चार्ज प्लस क्यू नॉट बी ब्रॉट फ्रॉम पॉईंट ए
to point B at distances r1 and r2 from O respectively against the repulsive forces on it. आता होतंय काय बघा, डायग्रॅममध्ये हा सोर्स चार्ज आहे, इलेक्ट्रिक फील्ड ह्याने तयार केलेला असणार आहे. हा एक दुसरा चार्ज आहे की जो तुम्हाला कुठं प्लेस केलेला दिसतोय, तर पॉइंट ए पाशी प्लेस केलेला दिसतोय. हा एक पॉझिटिव्ह टेस्ट चार्ज आहे असं आपण समजू शकतो. मी क्यू नॉटने त्याला रिप्रेझेंट करू शकते आणि त्याच्यावरचा जो चार्ज आहे तो काय आहे तर पॉझिटिव्ह आहे. ठीक आहे. मग आता तुम्हाला आत्तापर्यंत तर ह्या चॅप्टरमध्ये शिकत असताना लक्षात आलं की इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स पॉझिटिव्ह चार्जपासून सुरू होतात आणि निगेटिव्ह चार्जपाशी त्या एंड होतात. ठीक आहे. आपल्याला कुलम्स लॉवरून हे समजलेलं आहे की एकसारख्या चार्जेसमध्ये, एकसारख्या नेचर असलेल्या चार्जमध्ये म्हणजे पॉझिटिव्ह चार्जमध्ये काय असणार आहे तर रिपल्शन असणार आहे, किंवा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जमध्ये काय असणार आहे तर अट्रॅक्शन असणार आहे. म्हणजे काय असणार आहे तर फोर्स ऑफ अट्रॅक्शन असणार आहे. लाईक चार्जेसमध्ये काय असेल, फोर्स ऑफ रिपल्शन असेल, की ज्याला आपण इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ रिपल्शन असं सुद्धा म्हणतो. ठीक आहे. मग आता बघा, जर आपण ह्या चार्ज पुरतं पाहत असू तर या पॉझिटिव्ह सोर्स चार्जने तयार केलेला जो इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स असेल ह्या चार्जवर, तो कसा असणार आहे तर इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ रिपल्शन असणार आहे. म्हणजे हा चार्ज या पॉझिटिव्ह टेस्ट चार्जला काय करतोय तर रिपेल करतोय, काहीतरी फोर्सने तो त्याला आपल्या तयार असलेल्या, त्याने स्वतः तयार केलेल्या इलेक्ट्रिक फील्डमध्ये येऊ देत नाही. तो ह्या टेस्ट चार्जला काय करतोय तर रिपेल करतोय. मग रिपेल करत असताना या कॅपिटल क्यूने म्हणजे सोर्स चार्जने जो एक्झर्ट केलेला फोर्स आहे तो कोणत्या दिशेने असेल तर या दिशेने असेल, या दिशेने असेल. ठीक आहे. म्हणजे तो त्याला काय करतोय तर रिपेल करतोय. ठीक आहे. मी इथं बघा तो इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ रिपल्शन रिप्रेझेंट केलेला आहे एफ सफिक्स ईने. ठीक आहे. फोर्स ही काय आहे वेक्टर क्वांटिटी, म्हणून मी तिला दाखवलं बारने, म्हणजे एफ ई बारने आपण तो रिप्रेझेंट करतोय. ठीक आहे. मग बघा आता करायचं आहे काय आपल्याला, तर पॉईंट ए पाशी असलेला हा पॉझिटिव्ह टेस्ट चार्ज मला पॉईंट बी पाशी घेऊन यायचं आहे. कळलंय तुम्हाला करायचं आहे काय आपल्याला, पॉईंट ए पाशी असलेला हा टेस्ट चार्ज प्लस क्यू नॉट मला कुठं घेऊन यायचं आहे तर पॉईंट बी पाशी घेऊन यायचं आहे. पण एकदम एवढं अंतर कव्हर करायचं नाही पॉईंट ए टू पॉईंट बी. आपण काय करूया, स्मॉल डिस्टन्सने डिस्प्लेस होत कुठं जायचं आहे आपल्याला तर पॉईंट बी पाशी जायचं आहे. मग बघा पॉईंट ए पासून हे इथंपर्यंत या पॉझिटिव्ह प्लस क्यू नॉट या चार्जने किंवा या टेस्ट चार्जने किती डिस्टन्स कव्हर केलं, डी आर इतकं डिस्टन्स कव्हर केलं. आर हे मोठं डिस्टन्स असेल आणि ज्यावेळेस मला असं रिप्रेझेंट करायचं असतं की स्मॉल डिस्टन्स आहे त्या चार्जने जे काही डिस्प्लेस केलेलं अंतर आहे ते काय आहे तर स्मॉल आहे, त्यावेळेस मी ते अंतर डी आरने रिप्रेझेंट करू शकते. ठीक आहे. मग इथून इथंपर्यंत चार्ज डिस्प्लेस झाला तर डिस्प्लेस झालेलं अंतर किती होतं डी आर इतकं. इथून इथंपर्यंत तो डिस्प्लेस होतोय त्याही वेळेस डिस्प्लेसमेंट किती आहे तर डी आर. इथून इथंपर्यंत आला सपोज तो चार्ज तर त्याही वेळेस त्याने डिस्टन्स किती कव्हर केलं असेल तर डी आर. इथून इथंपर्यंत आला तर ते डिस्टन्स किती असणार आहे डी आर. आणि इथून तो पॉईंट बी पाशी येतोय तर त्याही वेळेस त्याने कव्हर केलेलं अंतर किती असणार आहे तर डी आर इतकं. म्हणजे कळतंय का तुम्हाला की तो प्लस क्यू नॉट डिरेक्टली पॉईंट ए पासून बी पर्यंत येत नाही, तर तो छोटं अंतर कव्हर करत तो कुठे येणार आहे तर बी पाशी येणार आहे. ठीक आहे. आता तुम्ही बघाल की आपण इथं अंतर दाखवतोय, अंतर रिप्रेझेंट करतोय. या ओरिजिनपासून जिथंपर्यंत तो टेस्ट चार्ज आहे म्हणजे पॉईंट ए पर्यंत, ओ पासून पॉईंट ए पर्यंतचं जे अंतर आहे ते काय आहे R1 आहे. म्हणजे या सोर्स चार्जपासून या पॉझिटिव्ह टेस्ट चार्जचं जे अंतर आहे ते आहे R1. आणि आपल्याला तो आणायचा आहे कुठं, ए पासून बी पर्यंत आणायचा आहे. या ओ पासून बी पर्यंतचं जे अंतर आहे ते आपण रिप्रेझेंट करतोय R2 ने. म्हणजे आपण असं म्हणू शकतो ना की मला हा पॉझिटिव्ह टेस्ट चार्ज
R1 पासून कुठं आणायचा आहे, R2 पर्यंत आणायचा आहे. म्हणजे पॉईंट ए पासून त्याला कुठंपर्यंत घेऊन यायचे, बी पर्यंत घेऊन यायचे. आणि तुम्हाला माहिती आहे हे करत असताना आपल्याला वर्क डन करावं लागणार आहे. आणि ते वर्क डन या सोर्स चार्जने तयार केलेल्या इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीच्या कसं असेल तर अपोजिट डायरेक्शनने असेल. बघा, जसा हा आपण इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स दाखवलेला आहे बाहेरच्या बाजूला, तसंच इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीसुद्धा ह्या पॉझिटिव्ह सोर्स चार्जने तयार केलेली ती सुद्धा कशी असेल तर आउटवर्ड डिरेक्शनने असणार आहे. तर ते इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीच्या अगेन्स्ट जाऊन आपल्याला तो पॉझिटिव्ह टेस्ट चार्ज पॉईंट ए पासून कुठे घेऊन जायचा आहे, पॉईंट बी पाशी घेऊन जायचा आहे. कळलंय का तुम्हाला आपण करतोय काय? एक्सप्रेशन फॉर पोटेन्शियल एनर्जी फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला पॉईंट ए पासून तो टेस्ट चार्ज कुठंपर्यंत घेऊन जायचा आहे, पॉईंट बी पर्यंत घेऊन जायचा आहे. ठीक आहे. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना फिजिक्समधलं काय आवडत नाही असं विचारलं असतं. ते म्हणतात की डायग्रॅम आवडत नाही, किंवा मग असं असतं की डायग्रॅम समजतच नाही. पण जर तुम्ही डायग्रॅम व्यवस्थित समजावून घेतली की पॉईंट ओ पाशी काय आहे, पॉईंट बी पाशी काय आहे, ए पाशी काय घडतं आहे, फोर्स कसा दाखवला गेला आहे, हा फोर्स कुठून तयार झालेला आहे, अशा पद्धतीने जर काम केलं गेलं तर ती डायग्रॅम आपल्याला अवघड वाटत नाही, किंवा ती आपल्याला लॉंग टर्म लक्षात राहते. काही विद्यार्थी मी असेही पाहते की ते डायग्रॅमच पाठ करून टाकतात की ओ पाशी प्लस क्यू आहे, ए पाशी काय आहे, प्लस क्यू नॉट आहे, बी ओ पासून बी पर्यंतचं अंतर R2 आहे, किंवा ओ पासून ए पर्यंतचं अंतर R1 आहे. तर अशा पद्धतीचं काम न करता आपल्याला त्या पॉईंटमध्ये ॲक्च्युअली करायचं काय आहे हे जर समजावून घेतलं तर आपल्याला डायग्रॅमसारखी गोष्ट पाठ करण्याची गरज उरणार नाही. आता तुम्हाला समजलं का? मी जेवढं काही या डायग्रॅमबद्दल बोलले तुम्हाला कळलं आहे का? तर आपण पुढे जाऊयात. ठीक आहे. वर्क डन अगेन्स्ट द इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स Fe bar in displacing a charge Q naught through a small displacement dr bar appears as an increase in the potential energy of the system. बघा, तुम्हाला मी पोटेन्शियल एनर्जीची डेफिनेशन सांगत असतानाच सांगितलं होतं की आता होईल काय की पॉईंट ए पाशी असलेला हा टेस्ट चार्ज मला इथं या पॉईंटपाशी घेऊन यायचा आहे, इथं घेऊन यायचा आहे, इथं घेऊन यायचा आहे, इथं घेऊन यायचा आहे, मग तो इथं घेऊन यायचा आहे. असं होत असताना ज्यावेळेस मी ए पासून पुढच्या पॉईंटकडे सरकते की जो या सोर्स चार्जकडे जाणारा पॉईंट आहे, सोर्स चार्जच्या जवळ जाणारा पॉईंट आहे, त्यावेळेस वर्क डन वाढतं. या पॉईंटपाशी अजून जास्त काम करावं लागेल, या पॉईंटपाशी अजून जास्त काम करावं लागेल, या पॉईंटपाशी अजून जास्त, या बी पॉईंटपाशी अजून जास्त काम आपल्याला करावं लागणार आहे. आणि हे वर्क डन ज्यावेळेस मी म्हणते की वाढत चाललेलं आहे त्यावेळेस पोटेन्शियल एनर्जीसुद्धा काय होणार आहे तर वाढतच जाणारी आहे. म्हणजे या पॉईंटपाशी जेवढं काही पोटेन्शियल असेल ते पोटेन्शियल या पॉईंटपाशी तयार होणाऱ्या पोटेन्शियल एनर्जीपेक्षा कमी असणार आहे. म्हणजे या पॉईंटपाशी पोटेन्शियल एनर्जी जास्त आहे, या पॉईंटपाशी ती पोटेन्शियल एनर्जी अजून वाढणार आहे, या पॉईंटपाशी ती पोटेन्शियल एनर्जी अजून वाढणार आहे, इथं ती वाढणार आहे, इथं ती काय होणार आहे तर अजून वाढणार आहे. म्हणजे जसजसं आपण हा पॉझिटिव्ह टेस्ट चार्ज ह्या सोर्स चार्जच्या जवळ नेण्याचा प्रयत्न करू त्या प्रत्येक एका अंतराला जी पोटेन्शियल एनर्जी आहे ती इन्क्रीज होत जाणारी असेल, वाढत जाणारी असेल. इथंपर्यंत कळलं आहे का तुम्हाला? ठीक आहे. मग आपण लिहिली कशी होती बरं ती पोटेन्शियल एनर्जी, इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी du इक्वल टू Fe बार डॉट dr बार. ठीक आहे. फोर्स मल्टिप्लाइड बाय डिस्प्लेसमेंट इक्वल टू वर्क डन असं म्हणत होतो ना आपण. आणि हेच जे वर्क डन आहे ते स्टोअर केलं जातं कशाच्या फॉर्ममध्ये तर पोटेन्शियल एनर्जीच्या फॉर्ममध्ये. वर्क डन मी डब्ल्यू असं न लिहिता DW लिहिलं का तर डिस्प्लेसमेंट काय होती, लहान होती. डिस्प्लेसमेंट dr इतकी होती. ते जे पॉईंट होते ते अगदी जवळजवळ होते. कव्हर करावं लागणारं डिस्टन्स, एका पॉझिटिव्ह टेस्ट चार्जला कव्हर करावं लागणारं डिस्टन्स हे स्मॉल होतं. मग ते डिस्टन्स किती होतं तर dr इतकं होतं. मग लहान अंतर कव्हर करण्यासाठी फोर्ससुद्धा कसा एक्झर्ट करावा लागला असेल तर लहान फोर्स एक्झर्ट करावा लागला असेल. म्हणून डिस्प्लेसमेंट मल्टिप्लाइड बाय फोर्स, फोर्स कसा असेल तर इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ रिपल्शन असेल, हो की नाही. मग डिस्प्लेसमेंट मल्टिप्लाइड बाय फोर्स किंवा फोर्स मल्टिप्लाइड बाय डिस्प्लेसमेंट काय असतं तर वर्क डन असतं. कशासाठी केलेलं काम
तर इन्फिनिटी इतक्या अंतरापासून ते अशा पॉईंटपर्यंत की जो पॉईंट इलेक्ट्रिक फील्डमध्ये आहे त्या पॉईंटपर्यंत चार्जला आणण्याचं काम. आता ह्या केसमध्ये कसं काम होईल बरं, तर एक पॉझिटिव्ह टेस्ट चार्ज पॉईंट ए पासून पॉईंट बी पर्यंत आणण्यासाठी केलं गेलेलं काम, की ज्याला आपण DWने काय करणार आहोत, रिप्रेझेंट करणार आहोत. मग हे जे वर्क डन आहे ते कशाच्या फॉर्ममध्ये स्टोअर होतं, तर ह्या प्लस क्यू आणि प्लस क्यू नॉटच्या मध्ये जेवढं काही माध्यम आहे, जे काही फ्री स्पेस आहे, त्या फ्री स्पेसमध्ये त्या माध्यमामध्ये काय होणार आहे, तर ते काम केलं गेलेलं काम स्टोअर केलं जाणार आहे. कशाच्या फॉर्ममध्ये, तर पोटेन्शियल एनर्जीच्या फॉर्ममध्ये. ठीक आहे. आणि ह्या पोटेन्शियल एनर्जीसाठीचं एक्सप्रेशन आपल्याला काय करायचं आहे, फाइंड आउट करायचं आहे. या पॉझिटिव्ह टेस्ट चार्जची डिस्प्लेसमेंट ही या इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ रिपल्शनच्या अगेन्स्ट आहे, विरोधात आहे. मग हे मी मॅथमॅटिकली कसं लिहू, एखाद्या फॉर्म्युल्यामध्ये हे कसं लिहिलं जाईल, तर हे असं लिहिलं जाईल, du इक्वल्स टू मायनस FE बार डॉट DR बार. म्हणजे हे निगेटिव्ह साईन मला सांगेल की डिस्प्लेसमेंट होती, पण ती कशी, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सच्या अपोजिट डायरेक्शन. कळलं? पहा बोर्डवर मी मगाशी ड्रॉ केलेली जी डायग्रॅम आहे तीच मी इथं कोपऱ्यात काढली, का तर आपल्याला एक्सप्रेशन लिहिण्यासाठी जागा मिळावी. आता तुमचं लक्ष ह्या डायग्रॅमकडे असू देत. ठीक आहे. हा पॉईंट O, पॉईंट B, पॉईंट A, पॉईंट O पाशी जो चार्ज आहे, सोर्स चार्ज ज्याला म्हणतो आपण, प्लस क्यू, त्याने ह्या टेस्ट चार्जवर एक्झर्ट केलेला फोर्स आउटवर्ड डिरेक्शनने आहे, बाहेरच्या बाजूला आहे. मी तो असा रिप्रेझेंट केलेला आहे FE बारने. ठीक आहे. चार्जला कुठून कुठंपर्यंत घेऊन यायचं आहे आपल्याला, A पासून ह्या पॉईंटपर्यंत, या पॉईंटपासून या पॉईंटपर्यंत, या पॉईंटपासून B पर्यंत. प्रत्येक वेळेस तो चार्ज जे अंतर कव्हर करेल ते किती आहे, तर स्मॉल DR इतकं ते अंतर आहे, किंवा त्या चार्जची डिस्प्लेसमेंट आपण म्हणूयात किती आहे, तर स्मॉल आहे आणि ती DR इतकी आहे. ठीक आहे. म्हणजे आपल्याला त्या चार्जला R1 इतक्या अंतरापासून म्हणजे A पासून कुठंपर्यंत घेऊन यायचं आहे, R2 इतक्या अंतरावरती. कुठं घ्यायचं ते R2 इतकं अंतर, तर पॉईंट B पाशी. ठीक आहे. फॉर द डिस्प्लेसमेंट ऑफ द चार्ज फ्रॉम द इनिशियल पोझिशन A टू द फायनल पोझिशन B, द चेंज इन पोटेन्शियल एनर्जी कॅन बी ऑब्टेन्ड बाय इंटिग्रेटिंग. बघा आपल्याला करायचं आहे काय, तर चार्जची डिस्प्लेसमेंट होती आहे, A पासून ह्या पॉईंटपाशी झाली, म्हणजे हा जो पॉझिटिव्ह टेस्ट चार्ज आहे तो पॉईंट A पासून इथंपर्यंत आला, इथून तो इथंपर्यंत येणार आहे, आणि इथून तो कुठे येणार आहे, तर पॉईंट B पाशी येणार आहे. आणि हे होत असताना, म्हणजे A पासून पॉईंट B पर्यंत येत असताना, तो चार्ज ब्रिंग करण्यासाठी, A पासून B पर्यंत आणण्यासाठी आपल्याला वर्क डन करावं लागणार आहे, आपल्याला काम करावं लागणार आहे. आणि ते काम तुम्हाला माहिती आहे कशाच्या फॉर्ममध्ये स्टोअर केलं जातं, तर पोटेन्शियल एनर्जीच्या फॉर्ममध्ये स्टोअर केलं जातं. मग आता A पॉईंटपासून इथंपर्यंत पण काम झालं, वर्क डन झालं, कशाच्या फॉर्ममध्ये स्टोअर झालं, पोटेन्शियल एनर्जीच्या फॉर्ममध्ये. मग ती पोटेन्शियल एनर्जी आपण म्हणूयात DU. मग इथून या पॉईंटपासून या पॉईंटपाशी सुद्धा मला चार्ज आणावं लागेल, ते कामसुद्धा कशाच्या फॉर्ममध्ये स्टोअर होईल, तर DU. इथंपासून ह्या पॉईंट B पर्यंत सुद्धा मला तो चार्ज घेऊन यावा लागेल, कारण आपल्याला फायनली तो चार्ज पॉईंट A पासून कुठं आणायचा आहे, तर B पाशी. हे करत असताना सुद्धा काय होईल, तो वर्क डन होईल, आणि ते वर्क डन कशाच्या फॉर्ममध्ये स्टोअर होईल, तर पोटेन्शियल एनर्जीच्या फॉर्ममध्ये स्टोअर होईल. म्हणजे जर आपल्याला कोणी विचारलं की आता टोटल पोटेन्शियल एनर्जी किती स्टोअर झाली त्या सिस्टीममध्ये, तर मला हे सगळ्यांचं काय करावं लागणार आहे, इंटिग्रेशन करावं लागणार आहे. कळलंय का तुम्हाला? पॉईंट A पासून पॉईंट B पर्यंत तो युनिट पॉझिटिव्ह टेस्ट चार्ज असू देत, किंवा तो इतर कोणत्याही मॅग्निट्यूडचा टेस्ट चार्ज असू देत, की जो पॉझिटिव्ह चार्ज आहे, त्याला आणण्यासाठी मी जे काही काम करील ते ह्या पोटेन्शियल एनर्जीच्या फॉर्ममध्ये स्टोअर होईल. आणि ह्या सगळ्यांचं इंटिग्रेशन घेतलं की तुम्हाला टोटल पोटेन्शियल एनर्जीचं एक्सप्रेशन मिळेल, की जी टोटल पोटेन्शियल एनर्जी चार्जला पॉईंट A पासून B पर्यंत आणण्यासाठी वापरली गेली. ठीक आहे. मग आता मी हे मॅथमॅटिकली कसं लिहील, तर मला असं लिहावं लागेल,
बघा, डेल्टा यू असेल टोटल इन्क्रीज इन पोटेन्शियल एनर्जी किंवा टोटल चेंज इन पोटेन्शियल एनर्जी. मी रिप्रेझेंट कशामध्ये केलं? डेल्टा यूमध्ये. हा डेल्टा यू म्हणजे टोटल पोटेन्शियल एनर्जी आहे, पण ही त्या स्मॉल पोटेन्शियल एनर्जीचं काय असणार आहे? इंटिग्रेशन असणार आहे. की जी पोटेन्शियल एनर्जी एक पॉझिटिव्ह टेस्ट चार्ज पॉईंट ए पासून पॉईंट बी पर्यंत आणण्यासाठी तयार झाली. मग बघा, आता आपण तर इंटिग्रेशन करतोय, पण ह्या इंटिग्रेशनला लिमिट टाकणं गरजेचं आहे. का? तर तुम्हाला तो टेस्ट चार्ज कुठून कुठेपर्यंत घेऊन यायचा आहे? तर R1 पासून तो कुठं आणायचा आहे? R2 पर्यंत आणायचा आहे. R1 पासून R2 पर्यंत आणायचा आहे, म्हणजे सरळ सरळ पॉईंट ए पासून त्याला कुठेपर्यंत घेऊन यायचं आहे? तर पॉईंट बी पाशी घेऊन यायचं आहे. म्हणून मी इंटिग्रेशनला लिमिट टाकते R1 to R2 इतकीच. त्या चार्जला आणण्यासाठी तयार झालेल्या पोटेन्शियल एनर्जीचं इंटिग्रेशन मला घ्यायचं आहे. ठीक आहे. आणि मग हा DU मी मगाशी सांगितला की ही पोटेन्शियल एनर्जी आहे. पोटेन्शियल एनर्जी म्हणजे काय आहे? तर सिस्टीममध्ये स्टोअर झालेलं वर्क डन आहे. आणि वर्क डन तर तुम्हाला माहिती आहे की डिस्प्लेसमेंटच्या कसं झालं? तर अपोजिट डिरेक्शनने झालं. म्हणजे मायनस FE⁻.dr नी मी ते रिप्रेझेंट केलं. हे जी डिस्प्लेसमेंट आहे ती इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सच्या कशी होती? अपोजिट डिरेक्शनने होती. म्हणजे इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स या दिशेने चालला आहे आणि तुम्हाला चार्ज कुठून कुठंपर्यंत घेऊन यायचं आहे? पॉईंट ए पासून पॉईंट बी पर्यंत. म्हणजे हा असा घेऊन यायचा. हे दिसतंय ना तुम्हाला? अपोजिट डिरेक्शनने काम होतं आहे आणि मी ते रिप्रेझेंट केलेलं आहे कशाने? तर निगेटिव्ह साईनने. ठीक आहे. आणि हा मायनस FE⁻.dr म्हणजेच काय आहे? तर पोटेन्शियल एनर्जी आहे. आणि आपल्याला त्या पोटेन्शियल एनर्जीचं काय करायचं आहे? इंटिग्रेशन करायचं आहे. इथंपर्यंत समजलं तुम्हाला? या इंटिग्रेशनमध्ये जो FE⁻ लिहिला गेला तो इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ रिपल्शन आहे. आणि हा इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ रिपल्शन आपल्याला कुलम्स लॉ वापरून लिहिता येतो. कसा लिहिल बरं मी तो? इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ रिपल्शन बिटवीन टू चार्जेस FE⁻ इक्वल टू, इथं दोन चार्ज आपल्या ह्या सिस्टीमसाठी ते दोन चार्ज कोण आहेत? एक आहे प्लस क्यू की जो सोर्स चार्ज आहे आणि दुसरा काय आहे? प्लस Q0 की जो काय आहे? टेस्ट चार्ज आहे. आणि त्यांच्यामध्ये ॲक्ट काय होतोय? फोर्स ऑफ रिपल्शन किंवा इलेक्ट्रोस्टॅटिक. हा जो ई मी लिहिला ना तो लिहिलेला आहे किंवा कॅपिटल E स्टँड्स फॉर इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ रिपल्शन, म्हणून मी त्याला FE⁻ने रिप्रेझेंट करते. FE⁻ इक्वल टू कसा बरं लिहितो आपण? मायनस साईन. का? तर डिस्प्लेसमेंट कशी आहे? इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सच्या अपोजिट डिरेक्शनने आहे या पॉझिटिव्ह टेस्ट चार्जची, म्हणून हे निगेटिव्ह साईन इथं ॲपियर झालं. 1/4πε0 इंटू दोन चार्जेसमधलं रिपल्शन. इथं आपल्या सिस्टीमसाठी एक चार्ज आहे प्लस क्यू, कॅपिटल क्यूने मी त्याला रिप्रेझेंट करते सोर्स चार्जला, आणि दुसरा टेस्ट चार्ज मी त्याला रिप्रेझेंट करते Q0ने. इथं प्लस क्यू आणि प्लस Q0 अशी लिहिण्याची गरज नाही, कारण चार्जेसची मॅग्निट्यूडच आपण कशामध्ये लिहितोय? तर ह्या फॉर्म्युल्यामध्ये लिहितोय. ठीक आहे. डिवाइड बाय ह्या दोघांमधलं जे अंतर आहे ते आपण असं म्हणूयात की R आहे. त्या डिस्टन्सचा आपल्याला काय घ्यावा लागतो? स्क्वेअर घ्यावा लागतो. इंटू इथं काय आहे? तर R कॅप आहे. R कॅप काय आहे तुम्हाला माहिती आहे? R cap is the unit vector in the direction of R bar. हा जो R cap आहे तो युनिट वेक्टर असतो, म्हणजे की ज्याची मॅग्निट्यूड ही युनिटी आहे, 1 आहे, आणि तो कुणाच्या दिशेने चाललेला आहे? तर या Rच्या दिशेने चाललेला आहे. ठीक आहे. निगेटिव्ह साईन शोज R bar and FE⁻ आर अपोजिटली डायरेक्टेड. हे जे निगेटिव्ह साईन आहे ते काय सांगतंय तुम्हाला? तर हा जो R आहे, हा जो R आहे तो तुम्हाला दाखवतोय की हे जे डिस्टन्स आहे आणि हे जो इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स आहे तो कसा आहे? तर अपोजिट डायरेक्शनने आहे. म्हणून आपण इथं काय करतोय? तर निगेटिव्ह साईन लिहितोय. आता हे इंटिग्रेशन सॉल्व करण्यासाठी आपल्याला ह्या इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सची मॅग्निट्यूड इथं सबमिट करावी लागते, की जी तुम्हाला मी ह्या फॉर्म्युल्यामधून मिळवून दिलेली आहे. ठीक आहे. मग आता आपल्याला हा इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ रिपल्शनसाठीचा जो फॉर्म्युला आहे तो ह्या इंटिग्रेशनमध्ये सबस्टिट्यूट करावा लागेल. ठीक आहे. मग करूयात तर आपण. डेल्टा यू इक्वल टू इथं इंटिग्रेशन लिमिट टाकायचं. चार्ज कुठून कुठंपर्यंत आणायचं आहे? R1 पासून R2 पर्यंत आणायचं आहे.
हा मायनस म्हणजे हा इथला मायनस, हा एफ ई बारची मॅग्निट्यूड जी ही दिसते ती मी इथे सबस्टिट्यूट करून घेते. 1/4πε0 इंटू क्यू इंटू क्यू नॉट अपॉन आर स्क्वेअर. हा युनिट व्हेक्टर की जो या आरच्या दिशेने निघालेला आहे आणि मॅग्निट्यूडने काय आहे तर 1 आहे. ठीक आहे. डॉट हा एफ ईची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून झाली आणि हा डी आर बार. ठीक आहे. आता आपल्याला काय करावं लागेल, इंटिग्रेशन सॉल्व करावं लागेल. तुम्हाला माहिती आहे इंटिग्रेशन सॉल्व करत असताना जे कॉन्स्टंट व्हॅल्यूज असतात, कॉन्स्टंट, त्या इंटिग्रेशनमधून बाहेर आणायच्या असतात. जर त्या इंटिग्रेशनमधून बाहेर नाही आणल्या तर कॉन्स्टंट टर्मचं इंटिग्रेशन 0 येतो. मग आपल्याला जी पोटेन्शियल एनर्जी ती 0 काढायची का, नाही. म्हणून मग आपण कॉन्स्टंट, जेवढे काही कॉन्स्टंट आहेत ते काय करायचे तर इंटिग्रेशनच्या बाहेर घ्यायचे. ठीक आहे. मग आता ह्या कॉन्स्टंटमधून काय काय बाहेर येईल बरं, तर हा 4 कॉन्स्टंट आहे, पायची व्हॅल्यू कॉन्स्टंट आहे, हा एप्सिलॉन नॉट म्हणजे परमिटिव्हिटी ऑफ फ्री स्पेस. एप्सिलॉन नॉट लिहिती याचा अर्थ तुम्हाला कळला पाहिजे की हा जो सोर्स चार्ज आहे आणि हा जो टेस्ट चार्ज आहे, ज्या माध्यमामध्ये प्लेस केले गेलेत, ज्या मीडियममध्ये ते ठेवले गेले ते माध्यम काय आहे, फ्री स्पेस आहे. म्हणजे हे दोन्ही चार्ज क्यू अँड क्यू नॉट कुठं प्लेस केले गेलेत तर फ्री स्पेसमध्ये प्लेस केले गेलेत. माध्यम कोणतं आहे तर फ्री स्पेस आहे. म्हणून आपण इथं लिहितोय एप्सिलॉन नॉट. क्यू ह्या चार्जची जी काही मॅग्निट्यूड आहे सिस्टीममध्ये ती कॉन्स्टंट राहणार आहे. या चार्जची क्यू नॉटची जेवढी काही मॅग्निट्यूड आहे ती सुद्धा काय राहणार आहे, कॉन्स्टंट राहणार आहे. म्हणजे कॉन्स्टंट कोण राहणार नाही तर त्या क्यू आणि क्यू नॉटमधलं अंतर फक्त कॉन्स्टंट राहणार नाही. बाकी सगळ्याच्या सगळ्या टर्म्स कॉन्स्टंट आहे. येतं आहे का लक्षात तुमच्या. हे आर अंतर का कॉन्स्टंट राहणार नाही, का तर आपण चार्ज ए पासून इथंपर्यंत, इथंपासून इथंपर्यंत, इथंपासून पॉईंट बी पर्यंत घेऊन येतोय. मग तुम्ही मला सांगा बरं, हे अंतर कॉन्स्टंट राहतंय का, नाही. म्हणजे हा कॉन्स्टंट राहणार नाही म्हणून फक्त तो इंटिग्रेशनमध्ये राहील. बाकी 1/4πε0 क्यू आणि क्यू नॉट ह्या टर्म्स काय येतील, इंटिग्रेशनच्या बाहेर येतील. ठीक आहे. डेल्टा यू इक्वल टू मायनस 1/4πε0 इंटू क्यू इंटू क्यू नॉट. इंटिग्रेशनमध्ये कोण राहिलं, इंटिग्रेशनला लिमिट टाकून घेऊयात. R1 R2 हे झालं लोअर लिमिट, हे झालं अप्पर लिमिट. R1 पासून कुठंपर्यंत घेऊन यायचं आहे, R2 पर्यंत घेऊन यायचं आहे. म्हणून हे लिमिट मी असं टाकलं. इंटिग्रेशनच्या आत कोण राहील, 1/r² इंटू आर कॅप इंटू डी आर बार. आणि आता आपल्याला काय करावं लागेल, हे इंटिग्रेशन सॉल्व करावं लागेल. म्हणजे आपल्याला काय मिळणार आहे, पोटेन्शियल एनर्जीसाठीचा म्हणजे डेल्टा यू साठीचा फॉर्म्युला मिळणार आहे. आपण आधी काय करूयात, ही जी टर्म आहे हिला तशीच ठेवूयात आणि ह्या इंटिग्रेशनची व्हॅल्यू आपण काय करूयात तर फाइंड आउट करूयात. ठीक आहे. आणि नंतर ही जेवढी काही व्हॅल्यू फाइंड आउट केली जाईल आपण करू ती याला 1/4πε0 क्यू इंटू क्यू नॉटला जोडून टाकायची. म्हणजे आपल्याला कशासाठीचा फॉर्म्युला मिळेल तर पोटेन्शियल एनर्जीसाठीचा फॉर्म्युला मिळेल. ठीक आहे. मग बघा आता इंटिग्रेशन R1 टू R2 1/r² इंटू डी आर. हा 1/r² मी असा सुद्धा लिहू शकेल ना, 1/r² म्हणजेच r⁻². जी पॉवर इथं प्लस आहे न्यूमरेटरला गेल्यानंतर ह्या डिनॉमिनेटरचं काय होणार आहे तर r⁻². म्हणजे मी असं सुद्धा लिहू शकते ना, इंटिग्रेशन R1 टू R2 r⁻² इंटू डी आर. म्हणजे मी आता इंटिग्रेशन फाइंड आउट करील. कोणत्या टर्मचं इंटिग्रेशन फाइंड आउट करील तर r⁻² इंटिग्रेशन फाइंड आउट करील. आणि ते इंटिग्रेशन फाइंड आउट केल्यानंतर मी लोअर लिमिट अप्पर लिमिटची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून फायनल ह्या इंटिग्रेशनची जी काही व्हॅल्यू आहे ती फाइंड आउट करेल. मॅथमॅटिक्समधील इंटिग्रेशनचा एक फॉर्म्युला आपल्याला वापरायचा आहे. पण त्यासाठी एक्स हा आर आहे असं समजूयात आणि एन स्मॉल एनची व्हॅल्यू -2 आहे असं आपण कन्सिडर करायचं आहे. एक्स म्हणजे काय आहे तर आर आहे आणि स्मॉल एन म्हणजे काय आहे -2 आहे.
तर आता आपल्याला जो फॉर्म्युला वापरायचा आहे तो हा आहे, इंटिग्रेशन x⁻n इंटू dx. या फॉर्म्युल्याने आपल्याला काय सॉल्व करायचं आहे, आपलं हे इंटिग्रेशन सॉल्व करायचं आहे, r⁻² इंटू dr. ठीक आहे. मग काय असतं बरं इंटिग्रेशन, तर x⁻n+1 अपॉन n+1. ठीक आहे. मग आता जर मी हे या टर्मसाठी अप्लाय केलं तर काय होईल इंटिग्रेशन, बघा हे इंटिग्रेशन सॉल्व करण्यासाठीचं काम करतोय ना आपण. हे दिसतंय r म्हणजे काय झाला, x झाला, n म्हणजे काय झाला, -2 झाला. इथं dr कशाच्या जागेवरती दिसतोय, तर dxच्या जागेवरती दिसतोय. म्हणजे dx म्हणजे काय आहे इथं, तर dr आहे. ठीक आहे. मग बघा आता आपण हे इंटिग्रेशनसाठी हे असं सॉल्व करायचं आहे. हे इंटिग्रेशन x म्हणजे r आहे, r, n -2, n म्हणजे आपण काय कन्सिडर करतो, -2, त्याच्यामध्ये ॲड करायचा +1 डिवाइड बाय n काय आहे -2, इथं काय करायचं +1. म्हणजे काय येते बरं ही व्हॅल्यू, r⁻² -2 + 1 -1 अपॉन -2 + 1 -1. ठीक आहे. आता काय होईल बरं, हा जो डिनॉमिनेटरचा मायनस आहे त्यामुळे ही अखंड टर्मच मायनस होऊन जाईल. म्हणजे ह्या डिनॉमिनेटरचं जे निगेटिव्ह साईन आहे ना ते मी इथं लिहू शकते असं मायनस. आणि हा r⁻1 मी असा सुद्धा लिहू शकेल ना, 1/r, बरोबर ना, 1/r. बघा इथं r म्हणजे इथं रेस टू काय असणार आहे, 1 असणार आहे, r⁻1, की जो वर गेला तर काय लिहिलं असतं मी, r⁻1. म्हणजे हा r⁻1 मी असा सुद्धा लिहू शकते 1/r, किंवा 1/r म्हणजेच काय असतो, r⁻1 असतो. आणि हे निगेटिव्ह साईन कुठून आलं, तर ह्या डिनॉमिनेटरच्या -1चं निगेटिव्ह साईन आपण ह्या अखंड टर्मला दिलं. आता ही व्हॅल्यू आहे कशाची, तर r⁻2 इंटू dr. हे इंटिग्रेशन जे आपण सॉल्व केलं त्याची व्हॅल्यू ही येते. ठीक आहे. पण मग आता इथंच आपलं काम थांबत नाही, तर ह्या इंटिग्रेशनला आपण लिमिट टाकलं होतं की r1 पासून तो चार्ज कुठं घेऊन यायचा, r2 पर्यंत घेऊन यायचा. r1 टू r2 ही त्या चार्जची होणारी काय आहे, डिस्प्लेसमेंट आहे. आणि फक्त तेवढ्याच पुरती r1 पासून r2 पर्यंतची एक पॉझिटिव्ह टेस्ट चार्ज ब्रिंग करत असतानाचीच पोटेन्शियल एनर्जी आपल्याला फाइंड आउट करायची आहे. मग हे इंटिग्रेशन आपण कसं सॉल्व करायचं, तर अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. ठीक आहे. म्हणजे आपण काय करायचं, सुरुवातीला आरच्या जागेवरती ही अप्पर लिमिट वरची बाजू प्लेस करायची, मायनस त्यानंतर काय करायची, ही खालची बाजू प्लेस करायची. ठीक आहे. मग बघा करूयात आपण. बघा कसं सॉल्व करायचं, मी म्हटले अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. म्हणजे आरच्या जागेवरती आधी r2 सबस्टिट्यूट करेल मी. ठीक आहे. आपली टर्म काय बरं, ही -1/r च्या जागेवरती काय, अप्पर लिमिट, म्हणजे काय ठेवायचं, r2 अप्पर लिमिट झालं, मायनस आता लोअर लिमिट सबस्टिट्यूट करायचं. पुन्हा आपली ही टर्म काय, 1/r च्या जागेवरती r1 आलं. बघा -1/r2, हा मायनस मायनस काय झाला, प्लस 1/r1. ठीक आहे. म्हणजे आपण हे जे काही इंटिग्रेशन सॉल्व केलं, r1 टू r2 r⁻2 डॉट dr, त्याची व्हॅल्यू काय आली आपल्याला, -1/r2 प्लस 1/r1. कळलं. मग आता आधी आपण जो पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला लिहिला होता तो पुन्हा लिहूयात, की ज्याच्यामध्ये आपल्याला ह्या इंटिग्रेशनची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची होती. बघा आठवतं का तुम्हाला, काय फॉर्म्युला लिहिला होता बरं आपण, ΔU = -1/4πε0. आपलं असं ठरलं होतं, Q आणि Q0 ह्यांना ॲज इट इज ठेवायचं.
आणि फक्त काय करायचं होतं आपल्याला, हे इंटिग्रेशन सॉल्व करायचं होतं आणि ह्या इंटिग्रेशनची जी काही व्हॅल्यू येईल ती आपण पुन्हा इथं सबस्टिट्यूट करणार होतो. ठीक आहे, मग केलं आपण तसं. बघा ह्या इंटिग्रेशन, हे जे इंटिग्रेशन की ह्याच्या पुढं लिहिलं गेलं होतं त्याची व्हॅल्यू काय आली, -1/r2 प्लस 1/r1. ठीक आहे. डेल्टा यू इक्वल टू, आता बघा हे निगेटिव्ह साईन आहे आणि हे निगेटिव्ह साईन आहे, हे काय होऊन जाणार आहे तर पॉझिटिव्ह होऊन जाणार आहे. म्हणजे आपण लिहिणार 1/4πε0 Q इंटू Q0 आणि पुढं काय लिहिल मी 1/r2. बाहेर जर निगेटिव्ह साईन असेल तर ब्रॅकेटमधलं निगेटिव्ह साईन काय होणार आहे, प्लस होणार आहे. म्हणून मी इथं काय लिहिलं 1/r2 आणि हा काय असेल तर मायनस. इथं बाहेर मायनस आहे आणि इथं प्लस आहे की जो काय होईल आता निगेटिव्ह होईल, -1/r1 झालं. म्हणजे आपली जी टोटल पोटेन्शियल एनर्जी आहे एका चार्जला पॉईंट ए पासून पॉईंट बी पर्यंत आणण्यासाठी ती आपण किती फाइंड आउट केली, 1/4πε0 Q इंटू Q0 इन ब्रॅकेट 1/r2 मायनस 1/r1. ठीक आहे, आपण ह्यालाच काय म्हणू शकतो, वर्क डन टू ब्रिंगिंग ए चार्ज फ्रॉम पॉईंट ए टू पॉईंट बी. हे वर्क डन कशाच्या फॉर्ममध्ये स्टोअर झालं, इन द फॉर्म ऑफ पोटेन्शियल एनर्जी. की जी पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला तुम्ही काय फाइंड आउट केला, 1/4πε0 Q इंटू Q0 इन ब्रॅकेट 1/r2 मायनस 1/r1. राहील का लक्षात. आज मी जेवढं काही तुम्हाला शिकवलेलं आहे ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मी ते नोट्सच्या फॉर्ममध्ये PDF फॉर्ममध्ये ते तुम्हाला देणार आहे. ठीक आहे, अपेक्षा करते तुम्हाला हे समजलं असेल. पुन्हा पुन्हा हे काम करायचं आहे आपल्याला. एकदा समजलं नाही तर पुन्हा एकदा लिहून बघायचं आहे. वहीवरती आपल्याला हे इंटिग्रेशन सॉल्व करायचं आहे. इंटिग्रेशनसाठीचा फॉर्म्युला आपल्याला लक्षात ठेवावा लागणार आहे की ज्यावेळेस आपल्याला 3 मार्कांसाठीचा ऑब्टेन अँड एक्सप्रेशन फॉर पोटेन्शियल एनर्जी असा प्रश्न येणार आहे, त्यावेळेस आपल्याला 3 मार्कांसाठी काम करावं लागणार आहे. आणि ह्या 3 मार्कांसाठी आपल्याला हे एक्सप्रेशन सुरुवातीपासून शेवटपर्यंत बरोबरच लिहावं लागणार आहे की ज्याचा शेवट आपल्याला असा करावा लागणार आहे, WAB इज इक्वल टू डेल्टा यू इज इक्वल टू 1/4πε0 Q इंटू Q0 इन ब्रॅकेट 1/r2 मायनस 1/r1. हा फॉर्म्युला आपल्याला ऑब्टेन करायचा आहे. इथंपर्यंत येऊन आपल्याला थांबायचं आहे की ज्यावेळेस आपल्याला 3 मार्क दिले जातील पोटेन्शियल एनर्जीच्या एक्सप्रेशनला ऑब्टेन करण्यासाठी. ठीक आहे, तर अभ्यास करा, घरीच राहा, सुरक्षित राहा. ओके देन, बाय.